Hello everyone, welcome in today's video lecture. In this video lecture, we will see the further types of chemical reaction. In the previous lecture, we have seen the types of chemical reaction which are based on the number of products as well as number of reactants written in the chemical equation. Now, today we will see the another base for the classification of the chemical reaction. या आधीच्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं की केमिकल रिएक्शनचे रासायनिक अभिक्रियांचे किती भाग पडतात? चार भाग पडतात. कोणत्या बेसिसवर ते चार भाग पडतात? तर रिएक्शन लिहिल्यावर रिएक्टंट किती आहेत, प्रोडक्ट किती आहेत किंवा रिएक्टंट आणि प्रोडक्टचं नेचर किती आहे, म्हणजे नंबर ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट और द नेचर ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट या क्रायटेरियावरनं आपण रिएक्शनचे किती भाग पाडले होते? चार भाग पाडले होते. We have discussed the four types which are based on the reactants number as well as the reactants nature. Now today in this video lecture we will see what are another two types of reactions. याच्या व्यतिरिक्त दोन रिएक्शनच्या टाइप्स आहेत. त्या दोन रिएक्शनच्या टाइप्स कशाच्या बेसिसवर आहेत, परत त्या रिएक्शनचे टाइप्स कोणते आहेत आणि सोबतच त्या रिएक्शनच्या टाइपचा अर्थ काय ते आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. चला तर मग पाहूयात. केमिकल रिएक्शन जसे आपण काल चार टाइप पाहिले तसे दोन टाइप अजून पडतात आणि त्यांचा बेस मात्र असतो की रिएक्शन होताना हीट दिली आहे, हीट इज गिवन और हीट इज टेकन. हीट इज गिवन और हीट इज टेकन म्हणजे रिएक्शन होण्यासाठी किंवा रिएक्शन होताना आपण बघितलंय काही फिजिकल चेंजेस आपल्याला माहिती आहेत, जसं पाण्याचा बर्फ होणे किंवा बर्फाचं पाणी होते. लेट्स सी व्हाट वी कॅन से फ्रॉम दिस इन द केस ऑफ द फिजिकल चेंज इन द स्टेट ऑफ मॅटर ऑफ द water. So first of all the water is in here liquid state, it gets converted into here in solid state. म्हणजे हे काय इथे हे पाणी वॉटर आणि हे इथे काय झाला हा बर्फ झाला. ही काय झाली एक रिएक्शन झाली. सिमिलरली अजून एक अशीच रिएक्शन म्हणता येईल. लिक्विड आईसचं कशामध्ये कन्वर्जन केलं तर आपण वॉटर मध्ये कन्वर्जन केलं. आईसचं आपण इथे कशामध्ये कन्वर्जन केलं? वॉटर मध्ये. मला सांगा पाण्याचा बर्फ बनवण्यासाठी आपण काय करतो? पाण्याला थंड वातावरणात ठेवतो का गरम वातावरणात ठेवतो? थंड वातावरणात. थंड वातावरणात ठेवतोय म्हणजे आपण तुम्ही पाण्याला हीट देताय का? नाही. पाण्यातले हीट काय करताय? पाण्याला थंड करताय म्हणजे पाण्यातली हीट काय करतोय आपण? काढून घेतोय. पाण्यातली हीट काय करतोय आपण? काढून घेतोय. तर या हीट काढून घेण्याला इथे काय झाली आपली हीट ही काय केली आपण टेकन म्हणजे हीट ही आपण काय घेतली काढून घेतली इथे आणि सोबतच इथे हीट काय घेतली काढून घेतली. त्याच्यामुळे वॉटरचं काय झालं आईस मध्ये कन्वर्जन झालं. आता या प्रोसेस मध्ये बघा आईसचं काय बनवलं वॉटर. बर्फाचं जर पाणी बनवायचं असेल तर तुम्ही काय करता त्याला हीट देता का हीट काढून घेता? त्याला थंड करता बर्फाला का गरम करतो आपण? बर्फाला ऑब्वियसली काय करतो गरम. बर्फाला गरम करतो याचा अर्थ बर्फाला काय देतोय आपण? हीट देतोय. म्हणजे हीट इथे काय केली आपण दिली. हीट इज गिवन. हीट इज गिवन म्हणजे या दोन रिएक्शनचं जर क्लासिफिकेशन करायचं असेल मित्रांनो तर आपल्याला कशाच्या बेसिसवर करता येईल? हीट काढून घेतली का हीट दिली. हीट काढून घेतली का हीट दिली. आता हे झालं फिजिकल रिएक्शनच्या बाबतीत. म्हणजे हा चेंज कोणता होता? फिजिकल चेंज होता. पण असंच सेम टू सेम होतं केव्हा? ज्यावेळेस एखादी केमिकल रिएक्शन सुद्धा होत असते. एक्झाम्पल देता येईल. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं एक्झाम्पल, घरात जेवण करायचं म्हटलं तर सगळ्यात पहिले काय करावं लागतं? गॅस पेटवावा लागतो. काय करावं लागतो? गॅस. स्वयंपाक बनवायचा म्हटलं सगळ्यात पहिले गॅस पेटवावा लागतो. गॅस पेटवण्यासाठी काय करतो आपण? माचीसची काडी घेणे किंवा लायटरनी गॅस काय करतो? इग्निट करतो. गॅस काय करतो? इग्निट करतो. गॅस म्हणजे काय? नॅचरल गॅस. नॅचरल गॅस असतो. त्या नॅचरल गॅसला काय दिली तुम्ही? हीट दिली. त्या नॅचरल गॅसला काय दिली तुम्ही? हीट दिली. मग त्या नॅचरल गॅस पासून काय बाहेर पडायला लागले आपल्याला? हीट. पण नॅचरल गॅस पासून काय तयार झाली? तो नॅचरल गॅस जळायला लागला म्हणजे त्याचं काय व्हायला लागले? ते कंबशन. काय व्हायला लागलं? कंबशन. मला सांगा या रिएक्शन मध्ये तुम्ही हीट दिली का हीट घेतली? हीट दिली. काय केली आपण? हीट इथे दिली. हीट
आपण याला काय दिली. याच्या अजून एक एक्झाम्पल, कधी निरमा पावडर हातात घेऊन पहा. काय करायची, निरमा पावडर हातात घ्यायची, ती हातावर घेतली की अशी मग्गाभर पाण्यामध्ये तुमचा हात त्या निरमा पावडर सोबत बुडवा. तुम्हाला तुमच्या हाताला गरम जाणवतं. काय जाणवतं, गरम जाणवतं. निरमा पावडर म्हणजे काय, वॉशिंग सोडा. निरमा पावडर म्हणजे काय, वॉशिंग सोडा. वॉशिंग सोडा प्लस वॉटर ज्यावेळेस होतं त्यावेळेस तुम्हाला भेटतं सोडियम हायड्रॉक्साइड प्लस हीट इज काय होते, लिबरेटेड. इथे बघा हीट आपण दिली आणि इथे रिएक्शन ने हीट आपल्याला दिली. इथे रिएक्शनला हीट दिली, इथे रिएक्शन ने आपल्याला हीट दिली. म्हणजे केमिकल रिएक्शन मध्ये सुद्धा एक तर हीट द्यावी लागते किंवा हीट आपल्याला काय होते, भेटते. याच क्रायटेरियाचा वापर करून केमिकल रिएक्शनचे दोन वेगळे प्रकार पडतात. काय पडतात, दोन वेगळे प्रकार पडतात. पहिला प्रकार जिथे हीट इज टेकन, हीट इज काय, टेकन म्हणजे आपल्याला हीट बाहेर भेटते. हीट काय भेटते, बाहेर. त्या रिएक्शनला म्हणायचं एक्झोथर्मिक रिएक्शन. काय म्हणायचं, एक्झोथर्मिक रिएक्शन. नाव बघा काय, एक्झोथर्मिक. एक्झो या शब्दाचा अर्थ होतो आउट आणि थर्मिक हा शब्द रिलेटेड आहे हीटशी. अशी केमिकल रिएक्शन ज्याच्यामध्ये हीट बाहेर पडते त्या रिएक्शनला म्हणायचं एक्झोथर्मिक रिएक्शन. A chemical reaction in which the heat is given out is called as exothermic reaction. Exothermic reaction ला मराठीत म्हटलं जातं उष्मादायी अभिक्रिया. काय म्हटलं जातं, उष्मादायी अभिक्रिया. एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये काय होतं, अ केमिकल रिएक्शन, अ केमिकल reaction in which heat is given out is called as exothermic reaction. अशी केमिकल रिएक्शन ज्याच्यामध्ये काय केले जाते, हीट ही काय केली जाते, बाहेर फेकल्या जाते. आपल्याला हीट भेटते रिएक्शन मध्ये. प्रोडक्ट साइडला हीट दिसते का, नाही. हीट कुठे दिसते, रिएक्टंट साइडला. त्याला म्हणतात एक्झोथर्मिक रिएक्शन. काय म्हणतात, एक्झोथर्मिक रिएक्शन. याचं उदाहरण म्हणून काय देता येईल, सर याचं उदाहरण देता येईल आपण आत्ताच पाहिलं याचं एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल वॉशिंग सोडा plus water, it gives heat. Washing soda plus water, it gives heat. त्याच्यासोबत अजून एखादं एक्झाम्पल, सोडियम रिएक्ट्स विथ वॉटर किंवा पोटॅशियम रिएक्ट्स विथ वॉटर, इट गिव्स आउट द हीट. ज्यावेळेस पोटॅशियम हा वॉटर सोबत रिएक्ट होतो. पोटॅशियम काय आहे, मेटल आहे. तो ज्यावेळेस तुम्ही पाण्यात टाकता त्यावेळेस तुम्हाला काय होतं, तिथे खूप मोठ्या प्रमाणात काय भेटते, हीट भेटते. ती रिएक्शन सुद्धा कोणती येते, एक्झोथर्मिक रिएक्शन. हे झाले एक्झोथर्मिक रिएक्शनचे काय झाले, हे टाइप झाले. सर हा एक प्रकार झाला जिथे हीट प्रोडक्ट मध्ये मोठ्या प्रमाणात बाहेर भेटते. पण जसं आपण पाहिलं की बर्फाचं पाणी करायचं झालं तर आपल्याला हीट द्यावी लागते. त्या रिएक्शनला काय म्हणतात, तर अशा रिएक्शनला म्हटलं जातं एंडोथर्मिक रिएक्शन. कोणत्या रिएक्शन, एंडोथर्मिक रिएक्शन. नाव बघा काय, याला मराठीत म्हटलं जातं उष्माग्राही अभिक्रिया. काय म्हणतात त्याला, उष्माग्राही अभिक्रिया. आता याच्याकडे लक्ष द्या, याच्या नावामध्ये काय, एंडो. एंडो म्हणजे इन, थर्मिक कशाशी रिलेटेड असतं, हीटशी. म्हणजे अशी केमिकल रिएक्शन ज्याच्या आतमध्ये हीट द्यावी लागते त्याला म्हटलं जातं एंडोथर्मिक रिएक्शन. काय म्हटलं जातं, एंडोथर्मिक रिएक्शन. मग आता याची आपल्याला जर डेफिनेशन लिहायची झाली तर कशी लिहिणार विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले अ केमिकल रिएक्शन. काय ही एक केमिकल रिएक्शन आहे म्हणून इथे आपण लिहिलं अ केमिकल रिएक्शन. काय होतंय त्या केमिकल रिएक्शन मध्ये, इन
which काय झालं, हीट आपण दिली का घेतली, हीट दिली, काय केली, in which the heat is given, कुणाला हीट दिली ती आपण, रिएक्टंटला, कशासाठी, तो रिएक्ट झाला पाहिजे म्हणून, बरोबर आहे ना, हीट इज गिवन टू द रिएक्टंट, हीट इज गिवन टू द रिएक्टंट is called as, अशाच केमिकल रिएक्शनला काय म्हटलं जातं, एंडोथर्मिक रिएक्शन, काय म्हणतात, एंडोथर्मिक रिएक्शन. मग याचं उदाहरण काय, याचं उदाहरण बरेचसे, कार्बन प्लस ऑक्सिजन इट गिव्स कार्बन डायऑक्साइड बट वी हॅव टू गिव्ह हीट हियर. कार्बन पासून कार्बन डायऑक्साइड जर तयार करायचा असला, म्हणजे कोळसा जाळायचा असला, तर सगळ्यात पहिले कोळशाला काय द्यावे लागते, आपल्याला तिथे हीट द्यावी लागते. याचाच अर्थ दिस इज द एक्झाम्पल ऑफ द एंडोथर्मिक रिएक्शन, दिस इज द एक्झाम्पल ऑफ द एंडोथर्मिक रिएक्शन. देयर आर लॉट ऑफ रिएक्शंस व्हिच रिक्वायर द हीट एज देयर for the completion of that particular reaction. For example, if you have to dissolve the sugar in the water, if you increase the heat, the sugar will dissolve quickly. काय समजलं का, काय म्हणलं मी, जर तुम्हाला पाण्यामध्ये साखर विरघळवायची असेल तर ती जर लवकर विरघळायची असेल तर तुम्ही काय करावं लागतं, त्याला थोडीशी हीट जर दिली त्याला, त्याची साखर काय होते, लवकर विरघळते. मग ही रिएक्शनच आहे ना, की गोड पाणी, पाण्याचं काय पाणी तयार झालं, गोड पाणी तयार झालं, प्रॉपर्टी बदलल्या आहेत, म्हणजे ही केमिकल रिएक्शन आहे. या केमिकल रिएक्शनला होण्यासाठी तुम्ही काय दिली आहे, हीट दिलेली आहे, म्हणजे ही रिएक्शन कोणती झाली, एंडोथर्मिक रिएक्शन. सिमिलरली एक्झोथर्मिक रिएक्शन मध्ये निरमा पावडर हातात घ्या, ती पाण्यात बुडवून बघा, तुम्हाला तिथे तुमच्या हाताला गरम जाणवेल. असं का होतं, कारण की निरमा पावडर हे वॉशिंग सोडा असतो, तो ज्यावेळेस पाण्यासोबत रिएक्ट होतो त्यावेळेस तुम्हाला हीट बाहेर पडताना दिसते. याचे एक्झाम्पलचे व्हिडिओ आता आपण काही पाहणार आहोत. त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की पोटॅशियम मेटल ज्यावेळेस पाण्यासोबत रिएक्ट होतं त्यावेळेस काय प्रकार होतो, आणि त्याच्या सोबतच आपण अजून काही एक्झाम्पल द्वारे एक्झोथर्मिक रिएक्शन आणि एंडोथर्मिक रिएक्शन काय असते ते समजून घेणार आहोत. सो बघूयात व्हिडिओ. This is the potassium metal. When we cut through it, we can see the silvery surface of the potassium metal. Here it is the silvery surface of the potassium metal. हा पोटॅशियम मेटल आपल्याला दिसतोय. तर या पोटॅशियम मेटलला ॲड धिस इन द वॉटर, वी कॅन सी द एक्झोथर्मिक रिॲक्शन इन हियर. बघा तो पोटॅशियम मेटल किती व्हिगरसली पाण्यासोबत रिॲक्ट होतं, आपल्याला तिथे फ्लेम्स आणि खूप मोठ्या प्रमाणात एक्सप्लोजन पण दिसते. दिस इज द एक्झाम्पल ऑफ एक्झोथर्मिक रिॲक्शन. In this video, we will see another example of exothermic reaction. Sodium metal reacting with concentrated H2SO4. The sodium metal is dropped in the bowl of concentrated H2SO4, and now let's see what happens. Here we are gonna drop it and the reaction explodes. We can simply see how much heat is given out during this reaction. In slow motion we can see that. So this is the another example of the exothermic reaction, sodium metal reacting with concentrated H2SO4. आलं लक्षात. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की एंडोथर्मिक रिएक्शन आणि एक्झोथर्मिक रिएक्शन काय आणि त्याचे एक्झाम्पल्स काय. सो टुडे वी विल स्टॉप हियर. इन नेक्स्ट लेक्चर वी विल सी द व्हाट आर द डिफरंट टाइप्स of factor which can affect the rate of reaction. The first of all we have to study the what is meant by rate of reaction and all that things, and factor affecting the rate of reaction. We are going to study that all things in the next upcoming video lecture. So today we will stop here. As a homework you have to write all the notes in your notebook which we have seen in here. आज किंवा याच्या आधी आपण जे काही शिकलेलो आहोत त्या सगळ्या विषयाबद्दलच्या, त्या सगळ्या टॉपिक्स बद्दलच्या नोट्स काढून त्याचे फोटो काढून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवायचे आहेत. अजूनही बऱ्याच जणांनी ते फोटो मला पाठवलेले नाहीत, त्यामुळे घरचा अभ्यास प्रत्येकाने करायचा आहे. आज इथे आपण थांबूयात, भेटूयात पुढच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये. थँक्यू.